बच्चे लोग फ्रंट टच आहे का तुला? या माझ्या पुरी बघा, घेऊन या मदत, घर तुटलंय माझं. दंगल बाप यांचा जाव पुरीनो. आज माझ्या मनातल्या भावना यांना बोलणार नाही. चूल इजली हे पत्र्याचं घर माझं तुटलंय. माझ्या लय व्हिडिओमध्ये माहिती ना पत्र्याचं घर होतं ते, खिडकी बिडकी बरसात के मौसम में. तो कॅमेराचं खिडकीच्या इथं त्या खिडकीला तुम्ही नीट बघा, गोदरेने तिथे अडकवलेत. माझी अख्ख्या वस्तीला माहिती आहे. आणि मग आज जरा सॅड व्हिडिओ बनवतो, घर दाखवत असं वरती आसमान, हे माझा संसार, हे माझा संसार. आणि 3 मुली लग्नाच्या आणि एक पोरगा मांडवात थांबलाय. आणि घरात तर मामीच्या काळात सोन्याचा फुटका म्हणी नाही. आणि विचार तर गौतम बुद्धाचे की मी एका रात्रीत श्रीमंत नाही झालो पाहिजे. डायरेक्ट घराच्या बाहेरचं रोडचं दिसतंय, हे घर आहे माझं तुटलंय. आणि कसं माझं प्रवास व्हायचा, फक्त माझ्याकडे इज्जत. 2-3 आमंत्रण बी आले, पप्पू भाव तुझ्या पुरी आम्ही करतो, काळजी नको करू. मी म्हटलं पुरी ग्रॅज्युएशन शिकायला लागल्यात, येणाऱ्या काळात त्यांच्या पायावर उभ्या राहते. आणि 3 पुरी आहेत, खणखणी सोन्याचं नाणं आहे, माझ्या तालमीत वाढल्यात. तर घर तर पडलंय, त्याला होती चादर. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, 8 दिवसा पहिलं आईचं पडलं होतं, त्यातनं आईन बहीण वाचली. आणि ह्याचे इतक्या तारा आणि इतक्या वायरी निघल्या, त्याचे वाशे काढल्यानंतर तो कारागीर म्हणला हो चुलीत टाकायचं लाकडं, एक तरी लाकडं दुसऱ्या घराला वापरायचं. सगळं संपलं होतं. पत्रे असे ते घरातलं, त्यातनं मी जेवतोय, लोक बघतात, ही माझी गरिबी. आणि जेव्हा घर ही पडलं असं एका साईडला झालं, 2-3 वाशे असे तुटायला उद्या पडतात म्हणून म्हणलं कारागीर म्हणला अरे खोल. आणि आज अरे माय बुद्धा, ज्याच्याकडं काहीच नाही त्याचं घर पडलं ना, त्याचा चेहरा, त्याचं मन मेंटली वेगळं असते. काही लोक आनंदाने घर खोलतात, काही लोकांची घरं पाडतात, त्यातला मी आनंदाने खोलतात, ते आनंदाचा विषय. मी त्या आनंदात येतो लोकांच्या. घर पडलं, 4 जवान पोरं 20+, 3 पोरीने एक पोरगा. पण ह्या कथेत मी अडकलोय बघा. घरात तर फुटका मणी नाही बायकोच्या काळात. आणि लय वाईट वाटलं पोरांनो. गेले 500 मन्नत माझ्या फेल गेल्या. लोक पलटी मारतात, हे ते. आणि एक नशिबाचा खेळ पण खेळलो की जिथं मला वाटलं ते पलटी नाही मारणार. जगात लय लोकांनी साथ सोडला, पण शेवटी एक कालच साथ, जे माझी सगळ्यात जास्त इज्जत करत होते ना, माझ्या नात्यात, माझ्या ऑल मोठा सर्कल आहे. तर त्याचं नाव मी असं पाऊस ठेवलंय. त्यांनी पण आज माझं नातं तोडलं, हे वाईट वाटायला लागलं. घरासहित आहे ना, आता 4 दिवस गेलतो राहायला, तर घर पडलंय म्हणून आलोय. घर बनवतो कसं तरी, परत निघून जातो. तर काल सगळ्यात मोठा डायमंड ड्रीम गर्ल काहीतरी शब्द आहेत ते असे, त्या माशाला पण पाण्यात सोडलं. कारण काय माहिती, लय हाड माझी मागणी होती त्याला. आणि मी योग्य वेळी ती मागणी केली. ती पैशाची नव्हती, पैशाच्या पुढची मागणी होती. पैशाची मागणी असते तर त्यांनी मदत बी केली असती, पण पैशाच्या पुढची मागणी होती. मी का तुम्ही, ते म्हणले तुम्ही नाही. मी आलो बाहेर निघून. आयुष्यभर काय लोक आठवत्या ना, त्यातली ती सदस्य होते. घराला जॉईंट तो लय मोठा विषय, लय मोठा 20 वर्षाचं नातं होतं ते माझं. लय इज्जत सेपरेट. मी पण मरताना नाव घेईन यार, पण त्यांनी जिवंतपणे सांगितलं की तुमचा माझा काही संबंध नाही.
घर बनवायला लागलोय. सुरुवातीला केली ती मजाकमध्ये येऊन द्या मदत. पप्पू भाऊ काय 10, 20, 100 लोकांकडनं मदत नाही करत. मला माझ्या गरिबीच्या पटावर तुमच्यातलेच काही लोक पप्पू भाऊ घ्या मदत, तर म्हणलं घेतो आता मदत. तर माझी मदत चालू आहे. मला म्हणले 2-3 लोक. आणि मी काय म्हणलं की यार मला जेवढं ताटात लागतंय ना तेवढंच द्या. ह्या एवढंच ताटात लागते. माझी आताची भूक गेली राहून द्या. मला माहिती आहे की नंतर त्याला चटणी भाकर बी मिळणार नाही, पण मी तेवढंच खाणार ना. तर मी तशी मदत घेतली. काय जीवाभावाचे पोरीचे तोंड माझी हिस्ट्री बघतात रातना दिवस. त्यांनी मला फोन केला. बरं ठीक आहे म्हणलं घेतो मदत. आईचं पण घर तुटलंय, हे पण घर तुटलंय. तुझा पाऊस वेगळा आणि माझा पाऊस वेगळा. तर तुझा पाऊस वेगळा 2-3 दिवस झालं. एक लय महत्त्वाच्या व्यक्ती संघटना आता तुटल्यानंतर मन दुखतं ना, असं बार मन दुखलंय. आणि मी म्हणलं 500 वेळा आपण मागितलं होतं आणि त्यात नाही मिळालं, आणि हे 501 वेळा होईन मला वाटलं. हे सगळं 99% सगळं फेल असताना मी ते हात घातला होता. घरगुती नातं होतं, मेंटली समजून घ्यायचं नातं होतं, पैशाचं नातं नव्हतं, ते आपलेपणाचं नातं होतं. आणि असे नाते लय असतात. मी ते सांगितलं, मला घायगडबडीमध्ये कळालंच नाही, पण मला माहिती होतं की आपण बोलू शकतो. 1-2 वेगळे विषय घ्यायला लागलो. एक घरगुती विषय पण आहे आणि एक घराचा पण विषय आहे. तर असं सगळं घर तुटलं माझं आणि व्हिडिओ काढायला लागलो मी. खरं बिन खोटं बी आपण विकतोय. खोटं तर कधी विकलं नाही. एक लय मोठा रील स्टार माझ्यासमोर आहे, त्याची मी लय इज्जत करतोय. तो आपल्या धुनकीत आहे. माझ्या अजून ह्याने तसं व्हावं, माझा म्याव नाही. तर व्हिडिओ असा फोल्ड करून त्याची मी स्तुती करताना आहे ना, त्याची सेपरेट व्हिडिओ बनवायला लागेल. एवढी मोठी कॅरेक्टर आहे. असं छोटं केलं आणि कट केलं तर कळणार नाही. तर माझा म्याव नाही गेलाय समोरनं. आमच्या ह्या सगळ्या जवान पोरांनी त्यासारखं व्हावं, अशी मजाक तिथं चलती. पण जे ओरिजिनल आहे ते पण. मामाने आज दंगलच्या ह्याच्याने ओ पण चेहरा आलाय. ठीक आहे, फिर मिलेंगे घर तुटलंय माझं, ते बनवू का हे बनवू, 75 रुपया नाही. आणि फोकस नाही करत पैशाचं हे. ते मामा मरून जाईन पण काय दुखतं हे सांगणार नाही, अशी आपली गौतम बुद्धाची सोच आहे. बाय बाय, फिर मिलेंगे. जरा निसर्गाच्या सानिध्यात. पोरींना म्हणलं डायरेक्ट आभाळ आकाश. सगळ्यांचे घर बांधलेले आहेत आणि बिचारा एका पत्र्याचं घर जे होतं तो माणूस रशीने बांधत होता. काय देव परीक्षा घेणार आहे. तर वडिलांचा जो शब्द आहे, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ, काट्यावर चालायला लागन, अंगारवर चालायला लागन. ते अग्निपथ कसं ना, तर हे अग्निपथ आहे. प्रामाणिक रस्त्यावर चालायला लागन. लथपथ लाया झालाय माझे पाय. मीच बनवले घरी. पायात काटे घुसलेत, पण प्रामाणिकपणा गौतम बुद्धाचा रस्ता हाच फायनल असेल. आणि त्याच्यामध्ये प्रेमाचा रस्ता माझा पण आवडीचा. तर त्या पाऊचला प्रेमाच्या रस्त्याने आशीर्वाद कायमच असेल. माझा कोण दुश्मन नाही. ते तर मेरे आपने थे. गाण्याने कभी अलविदा ना कहना, त्या पाऊससाठी कभी अलविदा ना कहना. आमचे छोटे बंधू 2 दिवसामध्ये विषय लावून मार्गी लावायचा सगळा विषय. हे आमचे छोटे बंधू, ह्यांच्यावर आम्हाला सल्यूटचा अभिमान आहे. कधी ते येत नाही. पण हे पटकन ठीक आहे, बाय, फिर मिलेंगे.